मित्रांनो, आपल्याला माहित आहे की म्हाडाने काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही मुंबईच्या लॉटरी व्यतिरिक्त, मी काय म्हणतो की लॉटरी व्यतिरिक्त विना लॉटरीची योजना सुद्धा जाहीर केली जाणार आहे. अर्थातच लॉटरी शिवाय घरे काढली जाणार आहेत असं म्हणजे जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आपण सातत्याने त्या संदर्भात म्हाडाकडून वेगवेगळे अपडेट देण्यात येत आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की मध्यंतरीचा जर निवडणुकीचा काळ आपण वगळला म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही लॉटरी किंवा ही योजना लांबणीवर पडेल अशी शक्यता होती. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत, निकाल स्पष्ट झालेला आहे आणि आता अनेक जण ही मुंबईची लॉटरी कधी जाहीर होणार आहे किंवा ही मुंबईची प्रथम येणारच प्रथम योजना कधी जाहीर होईल असे अनेक प्रश्न विचारत आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण नेमकं ही मुंबईची जी काही प्रथम येणारच प्रथम प्राधान्य योजना आहे ती नेमकं डिले काय होते, त्याला उशीर का लागतोय आणि नेमकं ही योजना कधी जाहीर होऊ शकते आणि याच्यामध्ये किती घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि ते घरे कुठे कुठे असणार आहेत. आता मी ह्याच्या पूर्वी सुद्धा सांगितले कुठे कुठे असणार आहेत, पण आता कसं मित्रांनो आमचं कामच आहे बातमी द्यायचं, तर आता परत तीच बातमी देतो की नेमके घरे कुठे कुठे असणार आहेत, म्हणजे एक या योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता सोडतीशिवाय घरे घेण्याची संधी ही मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होते मित्रांनो, लक्षात घ्या. मग या योजनेमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती की 125 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, जी LIG, MIG आणि HIG म्हणजे अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट तीनही उत्पन्न गटासाठी असणार आहेत. याच्यामध्ये जे काही घरे सांगितले आपण पाहिले याच्यापूर्वी की मागील 3 लॉटरीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सातत्यानं म्हाडाच्या घरांच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे. विशेषतः जे काही MIG आणि HIG उत्पन्न गट आहेत त्या बाबतीमध्ये मग त्या गटाच्या जाहीर ज्या काही किमती वाढत आहेत त्या वाढत्या किमतीमुळे कुठेतरी अनेक अर्जदार लॉटरीमध्ये घरे येऊन सुद्धा घ्यायला धजावत नाहीत आणि म्हणून अनेक घरे ही सोडतीशिवाय म्हणजे विक्री विना शिल्लक राहतात. ज्या अर्थी अशी घरे विक्री विना शिल्लक राहतात अर्थातच त्या घरांपासून म्हाडाला सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागतो आणि म्हणून अशी जी काही घरे आहेत की जी विक्री विना शिल्लक आहेत, मी परत सांगतो मित्रांनो, ही योजना गरीब किंवा सर्वसामान्यांसाठी नाहीये, पण बऱ्यापैकी ज्यांचं बजेट आहे त्यांच्यासाठीच आहे की म्हणून अशी जी घरे आहेत की जी विकली जात नाहीत अशाच घराचा समावेश या सोडतीमध्ये केला जातो. की सोडतीमध्ये म्हणजे सोडा शब्द जर वापरत असेल तर तुम्ही समजून घ्या की या योजनेमध्ये केला जातो. कारण काय तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की घरांच्या किमती कमी आहेत आणि त्याच्यामुळे ही घरे लोक घेत नाहीत. मग अशा वेळेस प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेमध्ये ज्या काही लॉटरीसाठी अटी असतात त्या अटी शिथिल केल्या जातात. अर्थातच काही डॉक्युमेंट्स तुम्हाला शिथिल केले जातात, काही इन्कम क्रायटेरिया जे काय असते ती शिथिल केली जाते, महत्त्वाच्या अटी ज्या काय असतात त्या शिथिल केल्या जातात जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना घरे घेता यावीत. आता मी जे काही सांगितले मित्रांनो, जे काही महत्त्वाचे लोकेशनमध्ये ज्या ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. मी काही महत्त्वाचे ठिकाणं सांगतो की आतापर्यंत जे काही आपल्याला माहिती मिळाली मागच्या काही दिवसापासून जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर MC सोसायटी पंतनगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी 2 घरे असणार आहेत ज्यांचं चटई क्षेत्रफळ असणार आहे 43.99 चौरस मीटर. दुसऱ्या मित्रांनो क्रिसेंट टावर ताडदेव या ठिकाणी 6 घरे असणार आहेत ज्यांचा कार्पेट एरिया असणार आहे मित्रांनो 111.52 ते 142.3 स्क्वेअर मीटर. लक्षात घ्या, स्क्वेअर मीटर, चौरस मीटर मध्ये बोलतोय मी. नंतर आहे दूधवाला बिल्डिंग भायखळा या ठिकाणी 4 घरे असणार आहेत, त्याचे जे काही कार्पेट एरिया असणार आहे ते 71.54 ते 72.34 चौरस मीटर असणार आहे. नंतर आनंद हाईट्स अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी 8 घरे असणार आहेत ज्यांचा कार्पेट एरिया असणार आहे 72.12 ते 116 चौरस मीटर. नंतर आहे सिटी व्ह्यू बिल्डिंग लोअर परेल या ठिकाणी 4 घरे असणार आहेत ज्यांचा कार्पेट एरिया 33.8 स्क्वेअर मीटर असणार आहे. विक्रांत सोसायटी कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी 1 घर असणार आहे ज्यांचा कार्पेट एरिया 37.58 असणार आहे. जो विक्रांत सोसायटी अंधेरी पश्चिम या ठिकाणी 65.17 ते 108 चौरस मीटर एवढी ती घरे असणार आहेत, कार्पेट एरिया खूप मोठा आहे. ट्युलिप सोसायटी अंधेरी पश्चिम या ठिकाणी 2 घरे असणार आहेत ज्यांचा कार्पेट एरिया 67.91 ते 84.69 चौरस मीटर एवढा असणार आहे. बेलासीस रोड भायखळा या ठिकाणी 2 घरे असणार आहेत ज्याचा कार्पेट एरिया चटई क्षेत्रफळ 73.88 ते 74.74 एवढा असणार आहे. हेरिटेज अपार्टमेंट सायन या ठिकाणी
2 घरे असणार आहेत 54.13 ते 58.71 चौरस मीटरची. तुंगा पवई या ठिकाणी बिल्डिंग नंबर 1A आणि 1C या ठिकाणी 29 घरे असणार आहेत. म्हणजे भरपूर मोठी संख्या मित्रांनो. आतापर्यंत जे काही घरे प्राप्त झाली त्या ठिकाणी 29 घरे असणार आहेत. तिथे बघा तुम्ही पाहू शकता की 68.68 चौरस मीटर तेवढा कार्पेट एरिया असणार आहे. तुंगा पवई या ठिकाणी 2A आणि 2F या बिल्डिंगमध्ये 8 घरे असणार आहेत ज्यांचा कार्पेट एरिया 44.3 असणार आहे. गायकवाड नगर मालाड या ठिकाणी 1 घर असणार आहे ज्याचा कार्पेट एरिया 58 चौरस मीटर असणार आहे. मालवणी मालाड या ठिकाणी 1 घर असणार आहे ज्याचा कार्पेट एरिया 27 चौरस मीटर एवढा असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, किमतीचा जर विचार केला तर या योजनेतील घरांची किमती 40 लाखापासून ते 7 कोटीच्या दरम्यान आहेत. लक्षात घ्या, 40 लाखाचं घर कुठलं आहे तर जे काही अँटोफिल वडाळा येथील जे काही 30 घरे या ठिकाणी सुद्धा 30 घरे तिथे दिले नाही. अँटोफिल वडाळा जे काही आपली म्हाडाची लॉटरी आली होती त्या ठिकाणी सुद्धा 30 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्यांची किंमत असणार आहे मित्रांनो 40 लाख रुपये. म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर फक्त वडाळ्याचे घरे ही तुम्हाला परवडणारे असणार आहेत, अँटोफिल येथील घरे. बाकीच्या घरांची किमती तुम्हाला म्हणजे जास्त असणार आहेत. म्हणजे जसं की पवईच्या किमती 2,25,00,000, त्याशिवाय 2A ते 2F येथील घरांची किमती 1,50,00,000. म्हणजे साधारणतः 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, 2.5 कोटी अशा कोटीच्या घरामध्ये या घरांच्या किमती असणार आहेत. आणि ज्यांना असं वाटतं की नाही बाबा मला डायरेक्ट लॉटरीत घर म्हणजे फॉर्म भरला की मला घर मिळेल, स्वस्तात मिळेल, असं अजिबात विचार नका करू. या किमती बऱ्यापैकी जास्त आहेत आणि म्हणून कोणतीही घरे आपल्याला प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो आता की नेमकं ही सोडत का थांबली, का लांबत आहे. तर अद्याप तरी ज्या काही किमती फायनल करण्याचं काम आहे ती किमती फायनल अद्याप तरी झालेल्या नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काय तर 125 घरे आपल्याला मिळालेली आहेत. 125 घरांपैकी अजून 4 ते 5 योजना म्हणजे 4 ते 5 ठिकाणच्या घरांच्या किमती अद्यापही फायनल झालेल्या नाहीत. त्याचं फायनलायझेशन सध्या सुरू आहे. जशा घरांच्या किमती फायनल होतील तशी आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू असं म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी बोरीकर यांनी सांगितलेलं आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून लक्षात घ्या, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजे काय थोडक्यात की आपल्याला अजून काही दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे. पण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अर्थातच मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 8 तारीख हे 7 तारखेला आपला पहिला आठवडा संपणार आहे आणि त्याच्यानंतर 9-10 म्हणजे 9-10च्या दरम्यान याची जाहिरात कुठेतरी प्रसिद्ध होऊ शकते. त्याने फक्त सांगितलं की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या योजनेच्या घरांच्या विक्रीला म्हणजे सुरुवात केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे वृत्त मित्रांनो आजच्या अर्थातच 30 जानेवारी 2026च्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो याचं काय अटी म्हणजे जे सगळे सांगितले की काही अटी आणि शर्ती ह्या शिथिल केल्या जाणार आहेत. नेमकं काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता इच्छुकांना प्राप्तिकर विवरणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. वार्षिक कौटुंबिक उत्पन्नानुसार अर्जदाराचा गट निश्चित केला जातो व संबंधित अर्जदार त्याच गटासाठी अर्ज करू शकतो. इतर अनेक अटी लागू असतात जे नॉर्मल लॉटरीसाठी असतात. पण इथे तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला सोडतीशिवाय घर मिळवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, सामाजिक आरक्षणातील घर असल्यास जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. बुक माय होम या संकल्पनेवर आधारित जो प्रथम अर्ज करेल, जो प्रथम अनामत रक्कम भरेल त्यालाच ते घर मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल, जेवढ्या लवकर अनामत रक्कम भराल तेवढ्या लवकर तुमचा नंबर या ठिकाणी लागणार आहे. यात मात्र शंकाच नाही. पाहूया मित्रांनो जे काही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजना आहे ती नेमका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येते का दुसऱ्या आठवड्यात येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.